हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर। सर्वप्रथम सगळ्या माझ्या मैत्रिणींना आणि यूट्यूब फॅमिलीला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज बऱ्यापैकी माझ्या मैत्रिणी रिलॅक्स असतील, कारण बऱ्याच जणांना सुट्टी असते। तर थोडं काम सकाळची जी रोजची घाई गडबड असते त्यापेक्षा सुट्टी दिवशी थोडंसं रुटीन वेगळं असतं आणि रिलॅक्स असतं। तर आज आहे 1 मे आणि आज विशेष म्हणजे माझ्या मुलांचा रिझल्टसुद्धा मिळालेला आहे, श्रेयाचा आणि मंथनचा। तर तो देखील मी तुमच्याशी शेअर करते। आता श्रेयाचा 9वीचा रिझल्ट लागला, ती गेली 10वीला, आणि मंथनचा 2रीचा रिझल्ट लागला, तो गेला आता 3रीमध्ये। तर श्रेयाला 9वीमध्ये आता 85% मिळालेले आहेत आणि मंथनला 90+ आहेत, कारण लहान मुलांना 7वीच्या खालचे जे वर्ग आहेत तर त्यांना ग्रेड असते, तर त्यानुसार त्याचे 90+ होतात। तर श्रेयाचं कसं झालं, आता 10वीचे तास चालू झालेले आहेत। ट्युशनचा जो तास असतो तो संध्याकाळी असतो आणि 2 तारखेपासून श्रेयाचे शाळेचे देखील तास चालू, एक्स्ट्राचे जे तास आहेत व्हेकेशनमधले ते चालू होत आहेत आणि ते सकाळी असतील आणि ट्युशनचा संध्याकाळी तास असेल। तर अशा पद्धतीने 10वीचं रुटीन तिचं आता सुरू होणार आहे। मी तिला इतकंच सांगते की जो काही अभ्यास आहे तो व्यवस्थित पहिल्यापासून क्लिअर करत जा, म्हणजे काही पेंडिंग ठेवायचं नाही। क्लासमध्ये होऊ दे, शाळेमध्ये होऊ दे, जे काही स्वाध्याय असेल किंवा धडा वाचन वगैरे असेल तो मी तिला आता टाईम टेबल करून देणार आहे। तर त्यानुसार ती फॉलो करेल, कारण हे वर्ष मला तिला जास्त वेळ द्यायचा आहे किंवा तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण कामं वगैरे आपलं आयुष्यभर असतंच। पण कसं आहे, हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण तिचं करिअरचा जो मार्ग आहे तो ह्याच्यावरच डिपेंड आहे। चांगले मार्क्स पडले, 10वीला पास तर सगळीच होतात। आत्ताची शिक्षण पद्धती अशी आहे की 10वी 12वीला शक्यतो नापास असं कोणी होतच नाही, कारण 20 मार्क त्यांना शाळेतूनच मिळतात आणि बाकीचे जे काय असतील 80 मार्काचा एक्झाम पेपर असतो, रिटन पेपर असतो, तर त्यामध्ये त्यांना पासिंगचे मार्क्स काढायचे असतात। तर त्यामुळे इतकं काही टफ नसतं। फक्त माझा उद्देश तिच्यासाठी एवढाच आहे की तिनं स्कोरिंग तिचं जास्त असावं, जेणेकरून तिला म्हणजे ॲडमिशन वगैरे आपल्याला कुठं घ्यायचं असेल तर जास्त स्ट्रगल करावा लागू नये, सहजरित्या मिळून जावं। आणि आतापासून जर तिला अभ्यासाची सवय, म्हणजे जो सिरियसनेस 10वीमध्ये असेल तर 12वीमध्ये तिला जास्त असं समजवावं लागणार नाही। तिला आयडिया येईल की मी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आणि तीच सवय तिला लागेल आणि 12वीमध्ये तिला ह्याच्यापेक्षा सोपं जाईल। तर अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला। तर हे आहे श्रेयाचं मार्कशीट। तर तुम्ही बघू शकता तिला आहेत चांगले सगळ्या विषयाला मार्क, फक्त तिचं कसं आहे सेमी आहे आणि तिला फक्त ना मॅथ्स आणि सायन्स हे इंग्लिशमधून आहे, पण जे मॅथ्स आहे ते थोडंसं तिला टफ जातं। तर इथं बघू शकता तिला 85% आहेत आणि जरा गणितामध्ये मॅथ्समध्ये मागे पडली ती, तर ठीक आहे, कवर करूया। आणि हे आहे मंथनचं मार्कशीट। तर अशा पद्धतीने त्याला ग्रेड असतात। तर पहिले सत्र आणि दुसरे सत्र असतं, असं म्हणजे दोन्हीचे त्यांनी दिलेले असतात। तर दुसऱ्या सत्रामध्ये बघा त्याला प्रत्येक ह्याला A1 आहे, म्हणजे चांगले आहेत। फक्त शारीरिक शिक्षणाला आणि आरोग्याला A2 आहे, बाकी सगळं त्याचे ग्रेड त्यामुळे त्याला चांगली मिळालेली आहे। तर बघितला तुम्ही रिझल्ट मुलांचा। मंथनला मी चांगल्या स्कूलमध्ये घातलेलं, जिथं की 8-8 आणि 10-10 हजार रुपये फी होती। रिक्षाचं भाडं वेगळं होतं आणि बराच खर्च असतो, ह्या पुस्तकं, ड्रेस वगैरे, 2-2 ड्रेस असायचे स्कूलचे, स्पोर्ट्सचा वेगळा, रेग्युलर वेगळा। तर कोरोना काळामध्ये थोडं सगळ्यांचीच हालत बेकार झालेली, तर त्यावेळेला आम्ही डिसाईड केले की त्याला आमच्या घराजवळच एक महानगरपालिकेची शाळा आहे जिथं मी पण शिकले, तर त्याच शाळेत मी त्याला 1लीला घातलं। कारण 1 वर्ष त्याचं वाया गेलं की ऑनलाईन शिक्षण होतं, त्यावेळेला 1लीला होतं तेव्हा सगळं ऑनलाईन होतं आणि त्यावेळी त्याचा अभ्यास मागं पडला। त्याला वाचता वगैरे काही येत नव्हतं घरामध्ये, तो काही एवढा अभ्यास करत नव्हता। तर त्यामुळं मी महानगरपालिकेच्या शाळेत घातलं, तेव्हा त्या टीचरनी सांगितलं की तुम्ही परत 1 वर्ष त्याला 1लीला बसवा, कारण त्याचा पाया मजबूत होऊ दे। तर 1लीमध्ये बेस चांगला झाला तर त्याला पुढं सगळं वाचन किंवा त्याचा काही जो अभ्यास आहे तो चांगला झेपेल, म्हणून मी परत त्याला 1लीमध्ये बसवलं आणि त्याची प्रगती चांगली आहे। महानगरपालिकेची शाळा असली तरी तिथं शिक्षण चांगलं आहे, तिथल्या सगळं शिक्षक वर्ग चांगले आहेत
आणि सुविधा पण चांगल्या आहेत. त्याला 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही. ड्रेस मिळतो, दप्तर मिळतं, दुपारचं जेवण असतं, वह्या पुस्तकं मिळतात. तर चांगलं आहे. फक्त एवढंच की आपण थोडं टचमध्ये शिक्षकांच्या राहायचं आणि रोजच्या रोज घरी आपण अभ्यास घ्यायचा. तर आई-वडिलांनी शिक्षणासाठी मुलांच्या जागरूक हे राहिलंच पाहिजे. त्यांच्या करिअरचा किंवा त्यांच्या शैक्षणिक जे जडणघडण असते तर त्याकडे देखील आपल्याला त्यासाठी तितकाच वेळ द्यावा लागेल किंवा आपलं तितकं त्यामध्ये लक्ष असलं पाहिजे. तर आता वाजलेले आहेत 12. माझं घरातील सगळं काम आवरून झालेलं आहे. आता मुलं गेलेले आहेत मामाच्या घरी, कारण बहिणीची मुलं देखील तिथं आलेली आहेत आणि तिथं त्याचा दंगा चालू आहे. तर आता थोड्या वेळाने ती येतील, जेवू वगैरे, थोडा आराम करू आणि मग भेटू. तर मैत्रिणीनं आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:30 आणि मिस्टर कामावरून आले. त्यांना भूक लागली होती म्हणून उपीट करून देते आहे. तर इथं मी छान असा रवा भाजून घेतला थोडंसं तेल टाकून आणि त्याच्यानंतर इथं मी एक कांदा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर ताजा नव्हता माझ्याकडे, फ्रेश म्हणून मी वाळलेला कढीपत्ता घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता आपण छान असं जिरं टाकून घ्यायचं, जिरं मोहरी. तर इथे बघा मी जिरं टाकलेलं आहे. मोहरी मला कुठं सापडत नव्हती, संपलेली असेल कदाचित, म्हणून मी आज मोहरी नाही वापरू शकले. तर मी मोहरी देखील टाका आणि त्याच्यामध्ये मी कांदा घातला. तर ही जी बनवायची प्रोसेस चालू आहे ती श्रेया करत होती, त्यामुळे थोडं समजून घ्या, कारण थोडं इकडं तिकडं सांडत होती, पण तिला करायची इच्छा होती म्हणून मी तिला करायला दिलं. तर मी सांगते त्याप्रमाणे ती करत होती. तर आता कांदा छान भाजून झालेला आहे. कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये घालायच्यात आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि मिरच्या देखील तेलामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या. तर 1-2 मिनटं मिरच्या भाजून घेऊया छान अशा आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये घालायचा आपला कढीपत्ता. तर फ्रेश कढीपत्ता संपलेला होता, त्यामुळे मी अर्जंटमध्ये कधी तर वापरायला येईल म्हणून थोडा कढीपत्ता सुकवून देखील ठेवलेला आहे फ्रीजमध्ये. तो राहतो भरपूर दिवस, त्यामुळं कधी नसेल फ्रेश तर अशा वेळेला मी हा वापरते. तर अशा पद्धतीने त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि छान परतून घ्यायचं आणि आता आपण त्यामध्ये आपल्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं. आपली जेवढा आपण आता क्वांटिटी केवढी करायची आहे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि छान असं त्याला उकळी येऊ द्यायची. तर इथे मी मीठ घातलेलं आहे म्हणजे श्रेयाने, आणि आपण आताच मी त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील घालून घेणार आहे. तर अशा पद्धतीने छान असं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मग आपण त्यामध्ये आपला जो रवा आहे तो घालणार आहोत. तर हे बघा, तर पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही, दिसते आपल्याला कॅमेऱ्यामध्ये. तर चला आता आपण त्यामध्ये रवा घालून घेऊ आणि छान असं रवा टाकत असतानाच हलवायचं, कारण काही वेळेला काय होतं एकाच ठिकाणी रवा पडला तर त्याच्या गाठी किंवा गुठळ्या अशा होतात, त्यामुळे थोडा थोडा रवा घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर श्रेया छान करत होती, तिला आवडतं स्वयंपाक करायला वगैरे, बाकीची कामं तिला आवडत नाहीत जास्त, पण स्वयंपाकामध्ये तर तिला जास्त इंटरेस्ट आहे. तर हे बघा सगळ्या जे काय स्टेप्स आहेत त्या तीच करत होती. तर हे बघा, थोडा थोडा रवा घालायचा आणि हलवून घ्यायचं पटपट पटपट, म्हणजे गाठ वगैरे अशी होत नाही, गाठी होत नाही. तर हे बघा छान असा हलवून घ्यायचं आणि मंद आचेवरच हे करायचं, जास्त गॅस मोठा करायचा नाही. तर अशा पद्धतीने हे बघा थोडं थोडं पाणी आटत होतं, तर खाली लागू नये म्हणून जरा हलवायचं. तर प्लेट वगैरे झाकून एक वाफ काढून घेतली आणि आपलं उपीट तयार झालेलं आहे. तर श्रेया आपल्याला आता सर्व करेल आणि छान आम्ही चहाबरोबर संध्याकाळचा नाश्ता करणार आहोत. तुम्ही देखील या. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दीपाज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.